श्री स्वामी समर्थ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय। भारत माता की जय। भाविक सज्जनो, भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरता अनेकविध अवतार धारण केले। त्यातील भगवान श्री दत्तात्रय हा अवतार जगाचे गुरुपद घेऊन अखिल विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला। इसवी सन 1149 मध्ये छेली खेडे या गावात पंजाबमधून प्रगट होऊन भगवान श्री दत्तात्रयांनी आगळा वेगळा बुद्धीला अगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला। 229 वर्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये चीन, मलाया, सिंगापूर व संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते। इसवी सन 1378 मध्ये आंध्र प्रदेशातील पिठापूर येथे श्रीपाद श्री वल्लभ हे नवीन नामाभिधान धारण करून सुमारे 150 वर्ष अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली। इसवी सन 1528 मध्ये कारंजा महाराष्ट्र येथून श्री नृसिंह सरस्वती या अवतारात सुमारे 100 वर्ष कार्य केले। याच काळात औदुंबर, वाडी, गाणगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्रे तयार केली। संपूर्ण भारतात धर्म जागृती करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली। इसवी सन 1678 मध्ये या अवताराची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला। इसवी सन 1856 मध्ये अक्कलकोट मध्ये प्रवेश करून सुमारे 22 वर्ष आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो भेटेल त्याला दुःख मुक्त करून स्वयंभू बनविले। अनन्य भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योगक्षेमाची हमी दिली। इसवी सन 1878 मध्ये समाधी घेतल्याचे केवळ नाटक करून लौकिक दृष्ट्या देह संपविला। परंतु आपल्या सुदैवाने त्यांचे हे कार्य आजही तितक्याच वेगाने किंबहुना त्यापेक्षा सहस्रपट वेगाने दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा मार्गातून सुरू आहे। हा मार्ग गुरुप्रणित मार्गावर अधिष्ठित आहे, जो भक्त निष्ठेने अहंकार विसरून महाराजांना जीवनाचे अधिष्ठान बनवतो त्याचे जीवन श्री स्वामी समर्थ महाराज सुखकर व शांतिमय बनवितात। श्री स्वामी समर्थ महाराज ही एक शक्ती व तत्व असून श्री स्वामी समर्थ हा एक शक्तिमान मंत्र आहे। म्हणून प्रत्येक सेवेकऱ्याने नित्य सेवा म्हणून रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे दररोज क्रमशः 3 किंवा 7 अध्याय वाचून पारायण करावे। कैलासवासी विष्णू बळवंत थोरात यांनी इसवी सन 1897 साली ही 21 अध्यायाची छोटीशी पोथी प्रकाशित केली। इसवी सन 1915 साली व 1968 साली या पोथीच्या आवृत्ती प्रकाशित झाल्या। त्याच मूळ प्रतीवरून कोणताही बदल न करता सद्गुरु परमपूज्य मोरे दादांनी 1972 साली दिंडोरी प्रणित मार्गासाठी हा ग्रंथ प्रकाशित केला। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताये नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं धन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपीच माला दंडकमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम। जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका विनाशा शेषशयनानंत वेशा अनामातीतानंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फर्षधर अगम्य लीला जयाची
तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होये जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतींचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी आता नमो साधुवृंद ज्याशी नाही भेदा भेद ते स्वात्म सुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावंतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहोन ज्ञातेही डोलवितीमान तयांचे चरण नमियेले ईश चरणी जळले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानोनी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तिये कडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोडहा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः कामना धरो निजे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होतसे अक्कलकोटा माजारी राचाप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरो निदर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर्थ याचा केला की त्या जसवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघासी बैसोनी दोहोवरी तिसरी वरी बैसले आपण पाहोनी समर्थांचे तेज उभयतासी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेतून सहज गती पातलो गोदा तटाका प्रती जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरोन
हैदराबादेसी पातलो येऊनी या मंगळ वेढ्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथोनी या झाले तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासोनी 12 वर्षे मंगळवेढ्या प्रति राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शनायता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोडहा इथे श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय श्रीरस्तु शुभम भवतु। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3 श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुणी वस्ती मंगळ वेढे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त तेथींचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्ध मार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या तेथोनी या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने तेथे एका विंध्य होता तो करीत यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे गृहाप्रती स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती चोळाप्पा करी आदर योग यागादिक काही चोळाप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखोनी या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तयेपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असोने कारभारी परमज्ञानी असती जे चोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोका माझी पसरली मात नुपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला कायवानी गावात यती येऊनी फार दिवस जाहले परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही आता जाऊ निलवलाही भेटू तया यतिवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आत्ताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची यतिमूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जळली तई सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नुपराये इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय गोडहा। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4 श्री गणेशाय नमः। स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्तीच केलं गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती नुपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते चोळाप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोणी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक
भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यती राजपुरविती दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे का निंदक कुटिल तया शास्ते केवळ नास्तिका प्रति तत्काळ योग्य शासन करिता ती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी असो निमंती जनासी ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नव्हे डोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवलेख एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनेच्छू जना संख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते कोणी नवसाते करीती कोणी आनोनिया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती क्षण एक तटस्थ होती वैर भाव विसरोणी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशांपुढे लोटीती मोडली जनांची गर्दी तो येऊन सेवे करी संन्याशांपुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला नोदकासी सूर्य जाता असता चळासी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अन्नोदक वर्जसे जे पातले करू छळना त्यांची जाहली विटंबना दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5 श्री गणेशाय नमः भवकानन वैश्वानरा अज्ञांत मच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाले वार्ता पसरली चहूकडे कोणाशी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती अनुमंती तयासी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांची अंतरी विचार ऐसा पातला दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नुपवर तया प्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे अनिल स्वामींशी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नुपा लागी परियेसी आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणाव्या वटपुरीसी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नूपवर तैसी सभा ही समग्र आनंदित झाली नूपतीस सकळ जने त्या परी तात्याशी